तर गेल्या 4 दिवसांपासून साताऱ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। या पावसामुळे अनेक घरं, झाडं पडली आहेत, जनावरांचा जीव गेलाय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असताना आपल्याला पाहायला मिळालं। पूर्वेकडच्या भागामध्ये म्हणजे दुष्काळी भाग म्हणून समजला जाणारा मान खटावमध्ये देखील पावसानं जोरदार बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं। तुम्ही जर बघितलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे आता नदीची आणि धरणांची परिस्थिती हळूहळू दिसू लागली आहे। नदीला पूर परिस्थिती आल्याचं देखील पाहायला मिळते, त्यामुळे धरणाची स्थिती देखील वाढल्याचं, पाणी पातळी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 3 ते 4 दिवसांपासून हा चक्क पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस पडला, त्यामुळं अनेक घरांमध्ये पाणी देखील साचलं, मंदिरामध्ये पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। जर सांगायचं झालं तर कोयना धरणाच्या परिसरात 110 मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे। तर कास जे वर्ल्ड हेरिटेज म्हणून पाहिलं जातं, या कास धरणामध्ये देखील 114 मिलीमीटरचा पाऊस पडलाय। बामनोलीमध्ये 119 मिलीमीटरचा पाऊस पडलाय। कुसेगरमध्ये 121 मिलीमीटर एवढा पाऊस पडलाय। तर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये देखील 90 मिलीमीटर एवढा पाऊस पडलाय। त्यामुळे जर तुम्ही हे दृश्य पाहिलं तर हे कृष्णा नदीचं दृश्य आहे। मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। या मान्सून पूर्व जो पाऊस आहे, या पावसामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या सह सर्वसामान्य माणसांचं झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं कंबरट मोडल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।